आज सगळीकडे लग्न समारंभ, आता लग्न समारंभात वाढ होत चालले, तर बरीचशी लोक आयर घालत नाही. 20-20 वर्षापूर्वी आयर टाकलेली लोक आयर टाकत नाहीत, त्यांच्या चोपड्यात सापडत नाहीत आणि घ्यायचं असेल त्यावेळेला बरोबर चोपड्या सापडतात. असं करू नका. गरीबाचा त्यावेळेला तुला 50 का 100 रुपये आयर टाकलेला आहे, तो फार मोलाचा होता. त्यावेळेचं ते लाख रुपये होते, आज करोड रुपये आहेत. तर कुणाचा आयर बुडवू नका. आणि शक्यतो मोठी लोक आहेत ना, ही 500 रुपये देऊन मोकळे होतात. अरे पण तुझ्या घरी त्याने त्यावेळेला 2000-3000 आयर केला आहे आणि तू 500 रुपये देऊन मोकला होतो. तर जरा माइंड चालवा, डोक्यात प्रकाश पाडा की या माणसाने आपल्या, मी सांगतो, मी आज 2098 पासून मी आयर घालतो. माझ्या लक्षात आहे मी कोणाच्या घरी किती आयर टाकलाय. तो अगदी 25-50 रुपयापासून ते आजच्या 1000-2000, 5000 पर्यंत माझ्या लक्षात आहे मी याच्या घरी आयर टाकला. तर तुम्ही असं का करता? जाणून बुजून हे करू नका. लोक माझ्या तोंडावर केवढी नावं सांगतात की या शेठने टाकला ना. तो कसला शेठ? तो आता शेठ झाला. आता सगळ्यांच्याच जमिनी विकल्या, सगळ्याच शेठ झाल्या. तर बहुतेक लोक टाकत नाही. पण मी एक आवर्जून सांगतो, माझ्या घरी जर कोणी लग्नात आयर टाकला नाही तर त्यांनी सुप्रीम कोर्टात यायला लागेल. लक्षात ठेवा. दिल्लीला खेचेन मी. माझं दुसरं किती पैसे गेले चालेल, परंतु आयर आणि त्याचा नाक्यावर बोर्ड पण लिहीन की या माणसाने आयर टाकला नाही. कुठल्या गावचा असू दे, मी प्रत्येक गावात फिरतो, प्रत्येकाच्या घरी आयर आहे. म्हणून सांगतो, आयर कोणाचा बुडवू नका. कशाला कोणाचा हे घेता? एका घरासाठी कशाला जायचं? अरे एका घरासाठी तो तुझ्या घरी आलेला नाही, एका घरासाठी. मग हे भान विसरू नको. आहे ही कालाची गरज आहे, त्याने देणं घेणं होतंय. लक्षात ठेवा. आता तुझ्याकडे आहे संपत्ती म्हणून माज करू नको मित्रा. आयरच्या चोपड्या बघत जा. लग्न झालं, आता मी सुटलो नाही. आयराच्या चोपड्या, कन्यादान. लक्षात ठेव. आता सोनं घ्यायची तर ऐपत राहिली नाही. तर आता लोखंडाचा वापर करू आपण. चला, जय श्रीराम.